आज आपण आपल्या किचनमध्ये गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक बनवणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वात आधी आपण मोदकाच्या पारीसाठी कणिक मळून घेऊया। ही 2 वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे, ती आपण बारीक चाळणीने चाळून घेतलेली आहे। पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि हे 1 चमचा साजूक तूप मी गरम करून घेतलेलं आहे, ते घालूयात। हे तूप आपल्याला आता पिठाला असं लावायचं आहे, पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। तूप पिठाला चोळून घेतल्यामुळे मोदक आपले क्रिस्पी होतात, मऊ पडत नाहीत। पिठाची मूठ झाली पाहिजे। आता आपण थोडं थोडं पाणी ऍड करून कणिक भिजवून घेऊया। मोदकासाठी कणिक आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा घट्ट मळायचे आहे। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊयात। आपली कणिक मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने घट्ट कणिक आपल्याला मळायचे आहे। आता थोडंसं त्यावर साजूक तूप लावून मळून घेऊया। कणिक आपली मळून झालेली आहे। आता आपण ती झाकून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया आणि मोदकाचं सारण करायला घेऊया। मोदकाचं सारण करण्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यात 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। त्यातच आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे गूळ विरघळेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा पण किस घेऊ शकता। गूळ आपला विरघळलेला आहे, ड्राय होईपर्यंत थोडंसं परतून घेऊया। मिश्रण आपलं ड्राय झालेलं आहे, जास्त पण ड्राय करायचं नाही। आता आपण त्यात अर्धा चमचा ही भाजून घेतलेली खसखस घालणार आहोत आणि पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय फ्रुट्स घालू शकता किंवा चारोळी पण घालू शकता। मी आता माझ्या घरात जेवढं सामान अवेलेबल आहे त्या सामानातच केलेलं आहे। आता थोडंसं परतून घेऊया। मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ते थोडं थंड करून घेऊयात। सारण पण आपलं थंड झालेलं आहे आणि कणिक पण आपली 10 ते 15 मिनिटं चांगली भिजलेली आहे। आता आपण मोदक करायला घेऊयात। मोदकाची पारी बनवण्यासाठी आपण कणकेतला एवढा गोळा एक घेतलेला आहे, तो आता आपण लाटून घेऊया। मोदकाची पारी आपल्याला जास्त चपातीसारखी पातळ लाटायची नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला मोदकाची पारी लाटून घ्यायची आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता आपण ते मोदकाच्या पाऱ्या करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला असं दोन्ही बोटांच्या मध्ये चिमटीत पकडून अशी पारी करायची आहे आणि पाऱ्या आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं जास्त जवळ जवळ करायच्या आहेत आणि खालून जास्तीत जास्त वर आणायच्या आहेत। जेवढ्या पाऱ्या जास्त तेवढ्या मोदक जास्त सुबक दिसतो। आता आपण त्यात 1 चमचा सारण भरून घेऊया आणि हाताच्या साहाय्याने असे एका दिशेने फिरवून पाऱ्या
हाताने अलगद सर्व एकत्र आणायचे आहेत आणि वरच्या बाजूनी टोक काढायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला मोदक किती छान झालेला आहे। आता अशा प्रकारे आपण बाकीचे पण मोदक करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेतलेले आहेत। आता ते आपण तळायला घेऊयात। मोदक तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम करून घेतलाय। आता आपण एका वेळेला 3 ते 4च मोदक तळायचे आहेत। जास्त मोदक एका वेळेला तळायचे नाहीत, नाहीतर ते एकमेकांना चिकटून खराब होऊ शकतात। एका बाजूने आता व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचे आहेत, तेव्हाच आपण त्याला पलटायचं आहे। आता आपण त्याला पलटून घेऊयात। तुम्ही बघू शकता एकदम खरपूस झालेले आहेत आपले मोदक एका बाजूने। खरपूस रंगावर असेच तळून घ्यायचे आहेत आपल्याला। मोदकाचं कवर बघून तुम्हाला कळत असेल एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत मोदक। दुसऱ्या बाजूने पण आपले मोदक तळून झालेले आहेत, आपण बघूयात। दोन्ही बाजूनी चांगले आपले मोदक ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत। ते आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। तर राहिलेले बाकीचे मोदक पण आपण तळून घेऊया। मी मोदक मोठे बनवलेले आहेत, तुम्ही तुम्हाला हव्या त्या हिशोबाने लहान मोठे मोदक बनवू शकता। हे पण मोदक आपले तळून झालेले आहेत, ते पण आपण आता टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। आपले गणपती बाप्पाचे आवडते असे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।